वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत जीवदानी माऊली क्रिकेट क्लब आयोजित फुलपाडा प्रीमियर लीग PPL टॉप 3 ची लढत सेमी फायनल. दुसरीकडे अल्पेश 11चा संघ फायनलचं तिकीट आता कन्फर्म आहे, परंतु ह्या दोन संघातील लढत तितकीच महत्वाची आहे, तितकीच महत्वाची आहे. पहिल्या दोन चेंडूंचा खेळ, एक धाव धाफक्यावर आपण पाहतोय. एकीकडे हेमंत 11 आहे, विजय सावंत आतापर्यंत ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवलाय, दुसरीकडे मनीष झाला आपण पाहतोय. परंतु त्या दोन खेळाडूंना रोखण्यासाठी डॅड 11चा संघ देखील तितक्याच ताकदीनं, तितक्याच युक्तीनं, तितक्याच अनुभवानं पराकोटींची ती लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. तुर्ताच आमच्या सोबतीनं फुलपाड्याचा क्रश, फुलपाड्याचा द बाहुबली सुमित नव्हे तर आमचे सिद्धांत वारंग हे आमच्या सोबतीनं जोडले जातील. वेलकम सिद्धू. धन्यवाद मृदुल. आणि साईश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतोय, बोलतो फुलपाड्यातील 1 ते 1.5 लाख लोकांचा हा क्रश आहे. ह्या खेळाडूवर खऱ्या अर्थाने एक वेगळा अभिमान आहे. मॅचच्या दिशेनं पुन्हा आपण वळतोय. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, 3 धावा धाफक्यावर आहेत सिद्धू. पाहूया आता आपल्या टीमसाठी कशी बॅटिंग करतात विजय सावंत, कारण की मगाशी बघितलं त्यांच्या बॅटिंगनी 2 बॉल 2 चौके आलेले. तर आता हा सेमीफायनलचा जो सामना आहे त्याच्यात आपण पाहूया की आता विजय सावंत आपल्या संघाला कसे फायनलपर्यंत पोहोचवत आहेत. आणि विजय सावंतच्या सोबतीला आहे तो मनीष, तोही आपल्या संघासाठी खूप प्रयत्न करतोय की आपला संघ फायनलपर्यंत पोचावा. तर पाहूया आपले 2 जे खेळाडू आहेत हेमंत 11चे, ते आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवण्यासाठी कशी मेहनत करतात. नाही, नक्कीच सिद्धू, खऱ्या अर्थानं ते प्रयत्न असणार आहेत. प्रयत्न प्रत्येकानं स्वप्न पाहिलंय. सीझन 5 कोणाच्या नावी जाणार आणि त्यासाठी ती लढत. पहिल्या वर्षामध्ये टीम जीवदानी माऊली, दुसऱ्या वर्षामध्ये प्ले बॉईज, तिसऱ्या वर्षामध्ये हेमंत 11, चौथ्या वर्षामध्ये पुन्हा एकदा प्ले बॉईजचा तो संघ होता. परंतु सीझन 5 कोणता तरी नवीन संघ हा आपल्या भेटेल येणार आहे. सीझन 5 कोणाच्या नावी जाणार आणि त्यासाठी चालणारी ती लढत आपण पाहणार आहोत. सीझन 5 असं मला तर असं वाटते की अल्पेश 11 हा संघ जिंकेल सीझन 5, कारण की त्याचे खूप होप्स आहेत आणि त्यांनी ते बोलतात ना 12 कांड्यांचा तर भगत केलेला आहे. त्यासाठी हा मनीषचा डायलॉग आहे, 12 कांड्यांचा भगत. हा जो केलेला आहे तो अल्पेशनी धावून केलेला आहे सकाळपासून. तर पाहूया आता काय होते, ते कोण येते फायनलला आणि आम्ही त्या फायनलला कोणाला हरवतोय ते. असं 1 साइड लिंबू मारलेला आहे. डेड बॉल होता है. अतिरिक्त धाव आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. आतापर्यंत धफकावर 7 येत आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू टॅपच्या साह्याने खेळण्याचा प्रयत्न. लोअर फुलटाचा चेंडू, यावेळेला 2 खेळाडूंना भेदून येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. चेंडू यावेळेला 2 खेळाडूंना भेदून
जो प्रेशर, जो तणाव, जो दबाव खऱ्या अर्थानं बनवलं होता, ह्या 4 धावेने तो रिलीज केला जातोय. मनीष झा असेल, विजय सावंत असेल. विजय सावंत आतापर्यंत कडवी लढत, टॉप 3 ची लढत, ज्या प्रकारचा खेळ विजयचा सकाळच्या सत्रापासून आपण पाहिलाय, प्रभावित करणारा खेळ. परंतु यावेळेला अतिघाई संकटात नाही. मनीष झा ज्याच्या खेळाला लागतोय आता पूर्णविराम लागतोय. पहिला गडी येतोय तंबूच्या आसराला, डगआउटच्या दिशेने येत असताना आता मनीष झा आपण पाहतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी 1 आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ. भव्य दिव्य असं आयोजन, वसई तालुक्यातील एकमेव अशी स्पर्धा. खऱ्या अर्थानं PPL अर्थातच गावकप म्हणायला काही हरकत नाही सिद्धू. आणि ह्या गावकप मध्ये ज्या प्रकारचं आयोजन, ज्या प्रकारचं नियोजन आहे, अंडरआर्म क्रिकेटची खऱ्या अर्थानं खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी, अर्चिस येतोय. अर्चिस येतोय. विरार क्रिकेट असोसिएशन आणि त्या असोसिएशनमध्ये अर्चिसचा एक वेगळा दबदबा आहे, एक वेगळा खेळ सातत्यानं आपण त्याचा देखील पाहतोय. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 13 धावा धाफक्यावर आहेत. आणि नक्कीच सिद्धू उल्लेख करावासा वाटतोय ज्या प्रकारचं PPLचं आयोजन, ज्या ठिकाणी आपण पावसाळी हंगामामध्ये खऱ्या अर्थानं टर्फ क्रिकेट आणि त्या ठिकाणी देखील PPL पार पडली होती. आणि त्या PPL मध्ये अल्पेश 11 संघ हा त्या ठिकाणी देखील चॅम्पियन होता. बरोबर बोललात तुम्ही. अल्पेश 11 हा चॅम्पियन होता. त्यांनी अल्पेशनी जी नजाकत दाखवली टर्फमध्ये, ती नजाकत सगळ्यांना आज बघायला भेटेल का, हा मोठा प्रश्न आहे. चालेल, सूरजदा, मातीत पण लोळा तरी पण चालेल. आयोजक सूरज चव्हाण. सूरजदा, एक 1.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. यावेळेला फंबल, चेंडू सीमारेखा पार, चौकार. विजय सावंत एक वेगळ्या लहरामध्ये आहे, एक वेगळं स्वप्न उराशी बाळगून यंदाच्या सीझन मध्ये PPL मध्ये ज्या प्रकारचा खेळ विजय सावंत खेळ. सकाळच्या सत्रापासून अक्षरशः मैदानामध्ये विजय सावंत धुमाकूळ घालतोय. एक वेगळी PPL मध्ये त्याची ओळख आहे. एक आशाभूत नजरेनं संपूर्णतः ते डगआउट, संघ मालक हे सर्वजण पाहत होतं आणि त्या प्रकारचा तो खेळ विजयचा राहिलाय. काय एफर्ट्स आहेत, अगदी मैदानामध्ये ड्राईव्ह लगावले जात आहे, स्वतःला झोकून देतोय. आज विजय स्वतःला इतकंच म्हणतोय की ना संघर्ष ना तकलीफ है, फिर क्या मजा जीने में, अरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीनों के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते ईमानदारी से मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. दुसरीकडून अर्ची स्ट्राईक रोटेट करण्याचा तो प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा ती सिंगल धाव येते. 2.4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 20 धावा धाफकावर आहेत. अशोक या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, प्रचंड मोठी क्षमता. डॅडी 11 विपक्ष हेमंत 11, ह्या दोन संघातील ती लढत. दुसरीकडे अल्पेश 11चा संघ, ते फायनलचं तिकीट कोणता संघ येणार अल्पेश 11च्या विपक्षात. आता सिद्धू देखील कमेंट्री बॉक्स मधून ती वाट पाहतोय. खेळाडूंवर खऱ्या अर्थानं सिद्धू आता ती स्टडी करतोय, परंतु आमच्या सोबतीनं आता मायक्रोफोनवर सिद्धू हे जॉईंट आहेत. स्टडी तर आहेच मला, कारण की जेवढे काय प्लेयर्स आहेत ते माझ्या नजरेत आहेत की कोण काय करते काय नाही करत. पण हा आपला एक प्लॅटफॉर्म असा आहे की एक नवीन फिल्डर तयार होतो आपल्या इकडनं आणि त्याला एक नवीन संधी भेटते आपलं नाव करायचं आणि आपल्या फुलपाट्याचं नाव करायचं. हे गरजेचं आहे.
नक्कीच सिद्धू अतिशय चांगलं ओळख खऱ्या अर्थानं ज्या वेळेला कर्णधारांच्या आपण टॉस की बॉसच्या दिशेनं ज्या वेळेला आपण चर्चा साधली होती त्यावेळेला अनेकांना जॉन्टी असेल सूरजदादा असेल अनेकांना ती चर्चा केली की येणारे यंगस्टर खेळाडूंसाठी एक तो प्लॅटफॉर्म आहे PPL अर्थातच फुलपाडा प्रीमियर लीग हा एका येणारे यंगस्टर खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म आहे आणि ही स्पर्धा जीवदानी माऊली क्रिकेट आयोजित खऱ्या अर्थानं बहुजन विकास आघाडी पुरस्कृत फुलपाडा प्रीमियर लीग संपूर्णतः फुलपाडा ग्रामस्थांचा तितक्याच मोठा वाटा परंतु मी एकच म्हणेन ही स्पर्धा ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा भरवली जाते फुलपाडा ग्रामस्थांच्या प्रेमासाठी येणारे यंगस्टर खेळाडूंच्या ह्या प्रेमासाठी ही स्पर्धा सातत्यानं दरवर्षी गुण्या गोविंदानं थाटामाटात उत्साहात यंदाच्या वर्षामध्ये 5व्या पर्वामध्ये येत असताना सिद्धू आपण पाहतोय. मृदुल एक सांगतो की जसं आपल्या आता विरारमध्ये जी VPL होते ओरमची अंडरमची तर होतेच ओरमची पण होते आता तसंच आपण पण इकडनं आता एक नवीन एक संधी सगळ्यांना आणतोय की जशी ओरमची VPL पण आपण ठेवतोय तशी आपण ओरमची PPL पण ठेवणार आहे. क्या बात आहे. म्हणजे आतापर्यंत टर्फ क्रिकेट पाहिलं त्यानंतर बॉक्स क्रिकेटमध्ये पाहिलं आता ओव्हरम क्रिकेटमध्ये देखील PPL ही प्रवेश करते. फुलपाडा आणि हे फुलपाड्याचं क्रिकेट हे सातत्यानं अनेक वसई तालुक्याने याची दखल घेतली अनेक मोठमोठे खेळाडू स्वतः सिद्धांत वारंगला देखील आपण पाहतोय आणि कालच्या दिवसामध्ये जो प्रेक्षणीय सामना होता सिद्धू मला वाटतं फक्त 3 धावेंना तो सामना थोडक्यात हुकला होता परंतु संपूर्णतः रेस्ट ऑफ वसई तालुका होता आणि त्याच्या अपोजिशनमध्ये ज्या प्रकारचा खेळ आपण केला होता अतिशय अफलातून तो खेळ परंतु मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा विजय पुन्हा एकदा तो संकटमोची खेळी विजय पुन्हा एकदा ते विजयाचा रथ नावात विजय आहे आणि संघाला आतापर्यंत तो विजय सातत्यानं विजय सावंतनं हा मिळवून दिलाय. आज बघायला गेलं तर विजय हा जसं तू बोललास उल्लेख केलास की विजय नावातच विजय आहे तसाच मागातपासून त्याची बॅटिंग जी होते जी त्याची बॅट तळपते एक तसाच आहे की तो विजयाच्या दिशेने खूप फास्ट जातोय. नाही नक्कीच या अगोदर जयेश बनसोडे होता वसई तालुक्यात एक मातब्बर खेळाडू अष्टपैलूंच्या खेळामुळे त्याची एक वेगळी ओळख आहे आणि त्याच्या विरोधामध्ये तो प्रहार परंतु पंचांचा डिसिजन OUT गडी बाद पंचांचं बोट हवेत विजयच्या खेळाला लागतोय पूर्ण विराम. डगआउटच्या बाहेर जे असतील व्हॉलेंटियर्स त्यांनी जरा डगआउट मधले फिल्डर आतमध्ये घ्यायचे आहेत. व्हॉलेंटियर्स डगआउट मध्ये फिल्डर जे आहेत बाहेर आलेले त्यांना आतमध्ये ढकलायचे आहे. या अगोदर जयेश बनसोडे होते. बाकी 27 धावा धापक्यावर आहेत. येणारा चौकार 31-32चं टार्गेट परंतु येणारी सिंगल डबल येणारी ती कालवेल दर्शवेल. 27 धावा धापक्यावर अर्चिस आहे स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगल्या रित्या क्या बात आहे अफलातून गंभीर सर OUT काय क्षेत्र रक्षण होता मुन्ना नाम तो सुना ही होगा और किरदार भी देखा होगा. टेक्निकल टीमची मदत घेतली जाते ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतोय पुन्हा एकदा रिप्ले टाकायचं हिमांशू. OUT गडी बाद 27 धावा धापक्यावर आहेत येणारे 24-28 धावांचं लक्ष हे धापक्यावर आहे. तुर्तास ऐकूया पुन्हा एकदा KJ मयूर येणारे 24 चेंडू 28 धावा धापक्यावर त्या बनवायच्या आहेत.
एक माफक आव्हान नक्कीच धाफकावर आहे, परंतु आतापर्यंत हेमंत 11 संघाने ज्या प्रकारचे झुंज, ज्या प्रकारच्या धावा डिफेंड केल्यात, ज्या प्रकारच्या धावा चेस केल्यात, प्रभावित करणारा खेळ आहे नाण्याची. आतापर्यंत आपण एक बाजू पाहिले, दुसरी बाजू देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक वेळा आपण पाहिले ना, कधी कधी सिद्धू एका चेंडूमध्ये 4 धावा सुद्धा निघताना पाहतोय, परंतु ह्याच क्रिकेटच्या खेळानं कधी कधी एका चेंडूमध्ये 4 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा न निघताना दाखवले. म्हणूनच क्रिकेटचा खेळ सातत्यानं क्रिकेटच्या भाषेमध्ये म्हटलं जातं ना की इंग्लंडचा हवामान, बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे मात्र सांगता येत नसतं. क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या पुढं कोणीही श्रेष्ठ नाही आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. मनगटामध्ये स्वतःला सिद्ध करण्याची ताकद, स्वप्नामध्ये जर काही इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये कोणताही टार्गेट डिफेंड करणं किंवा टार्गेट चेस करणं हा देखील अशक्य नसतोय. सामन्याला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. पहिला चेंडू सिंगल धाव. धावेंचा श्री गणेशा. प्रत्येक चौकारांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रतीक ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून येत आहे. 500 रुपये आमच्यापर्यंत जमा आहेत. प्रतीक ठाकूर साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार आणि त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. माफक आव्हान धाफकावर आहे. 24 मध्ये 28 धावा धाफकावर बनवायचे आहेत. पुन्हा एकदा सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर आमच्या सोबतीनं सिद्धांत वारंग, सिद्धू पुन्हा एकदा जोडले जातील. आता बघा बघा सिद्धू लक फॅक्टर किती लकी आहे बॅट्समॅन, किती लकी आहे. स्टंपला बॉल लागला पण ते बेल्स काही पडले नाहीयेत. बॅट लागली हे तर खूप मोठं आव्हान आहे की बाबा बॅट लागली. बॉल लागला असता तर ठीक आहे, पण बॅट लागून सुद्धा पण ते बेल्स पडले नाहीत. जरा मिलिन ते बेल्स जरा हलवायचे आहेत वरच्या वर. ठीक आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 2 धावा धाफकावर हिट विकेट होता, परंतु ह्या वेळेला काय हा दुष्काळात 13वा महिना आहे. नो +1 अतिरिक्त धाव आणि त्या धावेनं आता 2 धावेनं अतिरिक्त धावेने धाफक फुलताय. आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा खेळ 4 धावा धाफकावर. पाहूया आता आपल्या अर्जुन आपल्या टीमसाठी काय करतायत, किती धावा बनवतायत आणि कशा आपल्या टीमला जाऊन. आणि असं गचाळ क्षेत्ररक्षण केलेलं आहे, चौका मारलेला अर्जुननी आपल्या टीमसाठी. आणि चौका एकदम घाणेरडा सोडलेला आहे. निखिल होता, निखिलकडून ती चुकी आणि चुकीचं रूपांतर 4 धावेनं आतापर्यंत निखिलनं त्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवला. परंतु अंधारा क्रिकेट हे कशावर, कोणत्या वळावर ओळखल्या जात आहे? जास्तीत जास्त फलंदाजी, गोलंदाजी आणि त्याहून महत्वाचं काय असेल तर ते क्षेत्ररक्षण असतं. क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि त्यानंतर फलंदाज आपले रंग उधळतात. ते रंग उधळत असताना आता एक्सेलेट केलं जात आहे. गाडी आता टॉप गिअर मध्ये चालते. जो आताचा जो खेळ आहे ना तो पहिल्यापेक्षा खूप बदललेला आहे. पहिले आणि आता डिफरन्स एवढा आहे ना फिल्डिंगमध्ये की प्रत्येक संघाची फिल्डिंग एवढी चांगली झालेली आहे ना. सुंदर असा चौकार टटवलेला आहे आपल्या संघासाठी. सॅमी यांनी चौकार टटवलेला आपल्या संघासाठी आणि धावसंख्येत भर केलेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 13. तर मग असं सांगत होतो की पहिल्याची फिल्डिंग आणि आताच्या फिल्डिंगमध्ये खूप बदल दिसतो. कारण की जेवढे संघ आहेत तेवढे आता कॅल्क्युलेटिव्हली खेळतात आणि आपल्या फिल्डिंगमध्ये खूप त्यांनी एक वेगळाच एकदम लहर आणलेला आहे. त्यासाठी ते एकदम नाही, अतिशय चांगला उल्लेख खऱ्या अर्थानं आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, विरार क्रिकेट असोसिएशन असेल, फिल्डिंगचा दर्जा सातत्यानं आपण पाहतोय आणि त्या प्रकारचं सिद्धू कॉम्पिटिशन देखील आहे. म्हणजे ह्या पाठच्या 4 स्पर्धा आपण पाहिल्या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या पाहायला गेलं तर दरवेळेला कोणीतरी वेगळा चॅम्पियन असतो. म्हणजे रिपीट चॅम्पियन आपल्याला दिसत नाही. पहिली स्पर्धा आगाशी प्रीमियर लीग त्या ठिकाणी JKCC
त्यानंतर आपण मनवेल पाड्यात आलो. मनवेल पाड्यामध्ये आपण पाहायला गेलं तर प्ले बॉईजचा तो संघ होता. प्ले बॉईज नंतर आपण नवापूर नगरीमध्ये आलो. नवापूर नगरीमध्ये आपण पाहायला गेलं तर तेजस 11चा तो संघ आणि वसई विरार चॅम्पियन ट्रॉफी त्या ठिकाणी गुरुदत्त मनवेलपाड्याचा संघ. अर्थातच काय रिपीट कोणीच नाहीये, त्या प्रकारचं ते कॉम्पिटिशन आहे. वरच्या लेवलचं क्रिकेट आज वसई तालुक्यामध्ये सातत्यानं आपण पाहतोय. 15 ते 20 संघ अशा प्रकारचे आहेत, ते कोणत्याही क्षणाला कोणत्याही संघावर कधीही हे मात देत आहेत. परंतु PPL देखील त्या लेवलचे आहे. PPL देखील आतापर्यंत त्या प्रकारचं सकाळच्या सत्रापासून अनेक चढ उतार, अनेक मोठमोठे संघ, अनेक मोठमोठे कागदी पत्रे स्ट्रॉंग असणारे संघ या स्पर्धेबाहेर आहेत. अनेक यंगस्टर खेळाडूंना प्रभावित करणारा तो खेळ आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलाय. अर्जुनच्या प्रत्येक चौकारांसाठी किनीकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. येतोय चौकार तो, आणि आता 1000 रुपये अर्जुनसाठी लागू आहेत. सेलिब्रेशन आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. ज्या प्रकारचं सेलिब्रेशन डगआउट मध्ये ते स्मित हास्य आहे, टाळ्या वाजतात, चिट्ट्या वाजतात, सर्व काही 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. डगआउट मधून आपण पाहतोय. प्रदीप ठाकूर येणाऱ्या प्रत्येक चौकारांसाठी दोन्ही खेळाडूंसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पैशांच्या आता आतिषबाजी होते, वर्षा होतोय. तुर्तास मॅचच्या दिशेने 19 धावा धाफकावर. मॅच मध्ये औपचारिकता बाकी. मॅचचं पारडं एकतर्फ जात आहे. आता येणारे 14 चेंडू 8 धावा धाफकावर बनवायचे आहेत. 28 धावेंचं ते माफक आव्हान धाफकावर आहे. हेमंत 11चा जो संघ आतापर्यंत ते झुंजारी वृत्तीने खेळत होते, परंतु आता थोडेसे कुठेतरी कमी पडतात. कमबॅक करावा लागेल. येथून येणारा ब्रेक थ्रू, येथून येणार ती निर्धाव चेंडू पुन्हा एकदा मॅच मध्ये नक्कीच आणतील, परंतु सहज आणि सोप्यारित्या सिद्धू ह्या धावा धाफकावर येत आहेत. कारण की आता बघायला गेलं तर त्यांच्या धावा फक्त 7 हवेत. 12 बॉल 13 बॉलमध्ये 7 धावा हवेत संघाला जिंकायसाठी. तर त्यासाठी ते अर्जुन काही रिस्क उचलत नाहीये. त्या संघाला फक्त विजयाकडे घेऊन जायचे प्रयत्न करत आहेत सिंगल धावांनी. कारण की सिंगल हे असं आहे की एक सिंगल आपला विजय हा एक खूप गरजेचं आहे. चौकाच मारणं असं गरजेचं नाहीये. पहिल्या 2 षटकांचा खेळ 22 धावा धाफकावर. आता येणारे 12 चेंडू 6 धावा धाफकावर बनवायचे आहेत. प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची ह्या स्पर्धेसाठी राहिली आणि त्या बळावर ही स्पर्धा अगदी गुण्या गोविंदानं थाटा माटात उत्साहात ही पार पडणारी स्पर्धा. अर्थातच संपूर्णतः वर्षभर 365 दिवस संपूर्णतः फुलपाडा नगरी, फुलपाडा ग्रामस्थ, अनेक क्रिकेट चाहता वर्ग, अनेक खेळाडू या स्पर्धेची अगदी आतुरतेने वर्षभर वाट पाहणारी स्पर्धा. अर्थातच आता ही स्पर्धा अगदी अंतिम क्षणामध्ये आले, शेवटच्या क्षणामध्ये येत असताना ही स्पर्धा आपण पाहतोय. येणारे 12 चेंडू 6 धावा धाफकावर बनवायचे आहेत. विजय सावंत आणि त्यासमोर आता अर्जुन आहे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. पहिला निर्धाव अजून देखील कमबॅक करणार विजू. आजचा दिवस खऱ्या अर्थानं तो विजयीचा आहे, परंतु आता आपल्या संघाला हा विजय मिळवून देईल का? नावात विजय आहे. आतापर्यंत तो झुंजारू खेळ विजयीचा आपण मैदानामध्ये पाहिलाय, परंतु आता येणारे 11 चेंडू 6 धावा ह्या धाफकावर बनवायचे आहेत. बोलू नका. जय दिला जातोय बारोंडा मातेचा, आई जीवदानी मातेचा, गणपती बाप्पाचा. आणि त्या प्रकारे आता वरचढ आहे. आतापर्यंत वरचढ आहे. येणारे 10 मध्ये 5 धावा धाफकावर बनवायचे आहेत. विजय सावंत पुन्हा एकदा रावंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. खोलवा टप्प्याचा चेंडू परंतु यावेळेला चांगल्यारीत्या गॅदर आहे. सिंगल धाव पुन्हा एकदा तुर्तास धाफकामध्ये कंप्लीट केली जाते. आता 4 धाव्यांची गरज. येथून एखादा ब्रेक थ्रू. अर्जुन आतापर्यंत एकाकी झुंजा, एकाकी किल्ला आतापर्यंत मैदानात मिळवत असताना वैयक्तिक 14 धाव्यांची खेळी.
एक्स्ट्रा आलाय आणि आता फक्त जिंकण्यासाठी बॉलमध्ये 3 रनांची आवश्यकता आहे. चौकारासाठी आकाश चौकार यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. अर्जुनसाठी आहे. डॅडी 11चा संघ 2 खेळाडूंना भेटून येतो. चेंडू पुन्हा एकदा सिंगल धाव वन कंप्लीट. आता एका धावेची गरज आहे. 2000चं पारितोषिक लागलेलं आहे. पाहूया आता अर्जुन 2000 मिळवतो का. चौकाराची गरज नाही, परंतु 2000 मिळवायचे असतील तर अर्जुनला चौकार गरजेचं आहे. विजयी चौकार परंतु यावेळेला आगळ्या वेगळ्या स्टाईलला पॅडल स्वीप सामना फिनिश सामना खल्लास. खेळपट्टीच्या बाहेर या मित्रांनो, विकेटच्या बाहेर या. थोडंसं सेलिब्रेशन विकेटच्या बाहेर.